नमस्कार. आता फार विलंब लावणार नाहीये, म्हणजे आपल्या मालिकेला सुरुवात करायला. आजचा भाग सांगून उद्यापासून आपण थेट कथेला सुरुवात करूया. मी तुम्हाला मागच्या 4 भागापूर्वीच आपण करूया म्हणालो होतो, पण 4 भाग लांबवलेत कारण मशागत करणं आवश्यक होतं. आतापर्यंत देवाला काय द्यावं लागतं हे आपण बघितलं. आता देवाला हवं ते दिल्यावर देव दिसतो तेव्हा काय मागावं लागतं हे करणं आवश्यक आहे. एक कथा पण तुम्ही ऐकली असेलच, प्रत्येकाने ऐकलेली असते. मी ती कथा तुम्हाला फार सांगणार नाहीये, त्या कथेचा महत्वाचा भाग सांगणार आहे. आपलं काम मशागतीचं आहे. उत्तानपाद नावाचा एक सोमवंशीय राजा होता आणि त्याला 2 बायका होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. या उत्तानपाद राजाच्या 2 बायका फार महत्वाच्या आहेत. त्यांचं लेकरू आहेच आहे, पण बायका फार महत्वाच्या आहेत. त्यातली सुरुची होती लाडकीन, सुनीती होती नावडती. बघा, कथा उगाच लिहिलेल्या नसतात. म्हणजे काहीतरी कोणाला तरी लिहायचं होतं म्हणून लिहिलं असं नसतं. सुरुची जेव्हा असेल ना तेव्हा ती असते आवडती. आवड, रुची. खायला काय छान मिळालं पाहिजे, सुरुची. लिहायला काय छान मिळालं पाहिजे, सुरुची. बघायला काय छान मिळालं पाहिजे, सुरुची. प्यायला काय छान मिळालं पाहिजे, सुरुची. उपभोग सुरुचीमध्ये येतो, रुचीमध्ये येतो, आणि रुची नेहमी आवडती असते. काय पिऊ नये, काय बोलू नये, काय खाऊ नये, काय खाल्लं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कसं वागू नये, कसं वागलं पाहिजे, याला म्हणायचं नीती, सुनीती. नीती आम्हाला आवडत नाही, रुची आम्हाला आवडते. म्हणून उत्तानपाद राजाच्या 2 बायका, सुरुची आणि सुनीती. त्यातली सुरुची आवडती कारण ती उपभोग आहे, सुनीती विचार आहे, सत्सद विवेक आहे, नावडती. टोकलं, अमुक एक गोष्ट करू नको म्हणून टोकलं की आवडत नाही. आम्ही असं करायचं नाही का मग, आम्ही तसं करायचं नाही का मग, ते आवडत नाही. साहजिकच या सुनीतीचं अपत्य, चांगल्या नीतीचं अपत्य आवडतं असतच नाही, सुरुचीचं अपत्य आवडतं असतं. त्यामुळं ध्रुव नावाचा सुनीतीचा मुलगा देखील आवडत नव्हता. सुनीती राजाच्या आसपास असावी किंवा तिची लेकरं राजाच्या आसपास असावी असं सुरुचीला वाटत नव्हतं. मत्सर. नेहमी रुची नीतीला टाळते, लक्षात घ्या. आवड, उपभोग हा नीतीला टाळत असतो. मन म्हणत असतं वाईट गोष्ट करू नये, दारू पिऊ नये. दारू पिऊ नये हा विचार मद्यालयात टिकत नाही, तिथे प्यावी हे सांगितलेलं असतं ना. सुरुचीला सुनीती आवडत नाही. पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, सुरुची. सुनीती नका पिऊ म्हणणारी, आवडत नाही ती. सुरुचीचं वागणं असं असतं की ती सुनीती आणि सुनीतीचे अपत्य याला राजाच्या जवळ येऊ देत नाही. तसं ध्रुवाला देखील उत्तानपाद राजाच्या जवळ येऊ दिलं जात नव्हतं. जेव्हा जेव्हा ध्रुव उत्तानपादाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा त्याला हाकलून दिलं जायचं. एक दिवस तर मांडीवून उठवून हाकलून दिलं, मांडीवून उचलून हाकलून दिलं. चिडला ध्रुव, संतापला स्वतःवरती. आता अशी जागा मिळवेन जिथून मला कुणी उठवणार नाही, आणि गेला देवाकडं. बसला तपश्चर्याला, कठीण तपश्चर्याला बसला. सुनीतीची लेकरं कठीण तपश्चर्या करू शकतात, सुरुचीची नाही. कारण जंगलात गेल्यावर थंडी वाजेल हो बाळा म्हणून जी आपल्या लेकराला स्वेटर, गरम कपडे देते, तो तपश्चर्या करू शकत नाही. रुची, बाळा देव प्राप्त करायचा असेल ना तर तुला कठीण तपश्चर्या केली पाहिजे. कसली आली गरम वस्त्र, जा जंगलात आणि कर तपश्चर्या, प्राप्त कर देवाला. सुनीती. सुख उपभोगाचा त्याग करून देवाच्या जवळ जावं लागतं. या देहाचा मोह, जगाचा मोह सोडावा लागतो, हे सांगते ती सुनीती.
म्हणून सुनीतीचं अपत्य देवाच्या जवळ जाऊ शकतं. गेला, तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यावर देवानं विचारलं, बाळा माग काय पाहिजे ते. प्रल्हादानं लगेच सुरू केलं, ध्रुवानं लगेच सुरू केलं नाही. अस्माकमचं कुटुंबानां परिवारानां क्षेम आयु आरोग्य लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर होऊ दे, असलं काय नाही मागितलं. तो म्हणाला, देवा अरे राज्य बिज्य काय करायचंय, तू दिसलास ना, अशी जागा दे जिथून कोणी उठवणार नाही. दिली हो, अढळ पद दिलं. ध्रुव तारा झाला, अढळ पद दिलं. लोक जेव्हा जागे व्हायच्या वेळेला येतील तेव्हा ध्रुव ताऱ्याकडे बघतील आणि त्यांना कळेल सकाळ होतीये, उजाडतंय. उजाडतंय हे कळण्यासाठी ध्रुव तारा लक्षात घ्या. रात्र सरतीये, तम सरतोय, अंधार संपतोय आणि आता सूर्य उगवणार आहे. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा ध्रुव तारा दिसायला लागतो. कळलं? ध्रुव तारा कधी दिसतो? अंधार सरण्याच्या वेळेला दिसतो, सूर्य उगवण्याच्या वेळेला दिसतो. अशा अढळपदी जाऊन बसला की त्याची ओळखच उगवतीचा तारा म्हणून झाली. याला म्हणतात अढळपद मिळवणं, याला म्हणतात मागणं. देव प्रसन्नच झाला आहे तर काय मागावं? हे मागावं. मागितलं प्रल्हादाने होतं. तो लेकरू राक्षसाच, हिरण्यकशिपूचा मुलगा. आणि ते तो शुतादी नवतुका परिमासी तुमकिता तुमका तुटी नाही. तो नसेल दैत्यकुळ, एरवी दैत्यकुळ साचोकारे सांगितलं, दैत्यकुळातला असू दे, पण तो माझ्याशी तुलना केल्याच्या बरोबरीच माझ्या बरोबरीच सापडेल असं स्वतः भगवंत सांगतात, देव सांगतात. काय मागितलं प्रल्हादानी? तो म्हणाला, हे सगळे विचारते तू कुठेस, मी सांगतोय सगळीकडे. आता हे म्हणतील तिथून ये. बघा सोपं नाही, काय ताकद लागते भक्तीची. हे जे म्हणतील ना तिथून ये. माझा पिता विचारतोय तू कुठे आहेस. मी त्याला सांगितलंय माझ्या पित्याला तू सगळीकडे आहेस, तू त्याच्यात आहेस, तू माझ्यात आहेस, तू खांबात आहेस, तू दगडात आहेस, तू पाण्यात आहेस, तू सृष्टीत आहेस. मग तो जे सांगेल माझा पिता तिथून ये. माझा शब्द खोटा नाही झाला पाहिजे देवा. काय ताकद असते हो देवा. माझा शब्द खोटा न करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि भगवंत ती जबाबदारी स्वीकारतात. हिरण्यकशिपू विचारतो, या खांबात आहे का देव तुझा? तो म्हणतो, हो या खांबात आहे. मारली लात खांबावर, काडकन खांब तुटला आणि त्या खांबातून नरसिंह बाहेर आले. पाळले ना शब्द, खांबातून आला. तो सगळ्यात आहे, तो चराचरात व्यापलेला आहे. हे आपल्या भक्ताचं, प्रल्हादाचं बोलणं खरं करण्यासाठी देव खांबातून आला. मागायचं काय हे कळलं पाहिजे, मागायचं कसं हे कळलं पाहिजे. आणि मगच कथेचं भक्तीनं श्रवण करावं. ज्याला कळतं, ज्याला देव कसा भेटावा हे कळतं, देवाला काय द्यावं हे कळतं, देवाला काय मागावं हे कळतं, तो माणूस अंतर्बाह्य निर्मळ होतो. जमिनीची मशागत झालेली असते आणि मग त्या मशागतीत विचारांचं बी टाकायचं असतं. उगवेल कणिसा ईश्वरियाचे हे लक्षात ठेवायचं असतं. त्यामुळं कोणत्याही कथा ऐकताना या गोष्टी लक्षात ठेवून ऐकाल तर तुमच्याही मनात ऐश्वर्याचं कणीस उगवेल याची खात्री आहे. हे कणीस उगवो याची प्रार्थना त्या जगन्यंत्याच्याकडे करतो आणि आपल्या कथाभागाची सुरुवात उद्यापासून करतो. नमस्कार.